ऐका, जर का तुम्ही रत्नागिरीहून गुहागरला जायचा प्लॅन करताय, मग हा व्हिडिओ नक्की बघा. मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला म्हणाली, की हा माझा पहिला फेरी बोटने केलेला प्रवास असणार होता. त्यामुळे फेरी बोटच्या टाईम टेबलबद्दल खूप ठिकाणी सर्च केलं, पण टाईम टेबल मला मिळालं नाही. म्हणून ही छोटीशी क्लिप तुमच्यासाठी शेअर करते, जेणेकरून तुम्हाला थोडीशी हेल्प व्हावी. 11ची फेरी बोट परफेक्ट टायमिंगला आली. मग त्यांच्या इन्स्ट्रक्शनप्रमाणे गाड्या पार्क करून घेतल्या आणि मग पुढच्या 15 ते 20 मिनिटाच्या जर्नीसाठी आम्ही जाम एक्सायटेड होतो. कारण ऑब्व्हियसली यार आमच्या दोघांची ही पहिलीच वेळ होती फेरीबोटने प्रवासाची. फेरीबोटमधून उतरलो आणि गुहागर सिटीमध्ये जाईपर्यंत तुम्हाला इथे जवळपास काही खायला मिळणार नाहीये. म्हणून तुमच्या जवळ काहीतरी खाण्यासाठी छोटे मोठे स्नॅक्स ठेवून द्या. गुहागरला एंट्री केल्या केल्या आम्ही सगळ्यात पहिलं कुठे गेलो माहिती आहे? बामणघळला. आणि हा माझा गुहागरमधला सगळ्यात फेवरेट पॉईंट असणार आहे, कारण मला इथे जाम भारी वाटलं. आम्ही ना खूप पुढेपर्यंत गेलो नव्हतो, जवळच थांबलो होतो, कारण इथेच जाम भारी वाटत होतं. अतिशय भारी असं निखळ पाणी, छान असं वारं आणि शांतता. एक नंबर पॉईंट आहे. तुम्ही गुहागरला गेला तर इथे नक्की जा. नेक्स्ट आम्ही गुहागरमध्ये कुठे काय काय खाल्लं, कुठे पुढे फिरलो, यासाठी आपण भेटूयात नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.